हे गाव नुसतं गावापुरतं बघत नाही, आता 4-10 फूट पाणी पहिल्या पावसामध्ये आलं होतं. सुरडी येथे जलतारा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रकल्पाचे मार्गदर्शक वायाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सत्कार समारंभानंतर श्री रणवीर राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ग्रामपंचायत आहे, आता चालू पंचायत समिती, विधानसभा, म्हणजे ह्या गावाची एक तयार दिला तर सरसकट सगळ्यांचा नकार असतो. असं एकदम जागृत असलेलं गाव आहे. म्हणूनच पाणी फाउंडेशन सारख्या योजनेमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात पहिला नंबर ह्या गावाचा. आणि हे गाव नुसतं गावापुरतं बघत नाही. यावेळी जलताराचे वायाळ सर यांनी मार्गदर्शन केले. माझ्या विहिरीत डोकून पाहिलं तर माझा पुन्हा आनंदाचा क्षण. ज्या विहिरीला जुलैच्या नंतर पाणी यायचं त्या विहिरीमध्ये नित्तळ 4-10 फूट पाणी पहिल्या पावसामध्ये आलं होतं. त्या वर्षी 2 पावसामध्ये अर्धी विहीर भरली, 3 पावसात जास्त पूर्ण भरली. डिसेंबर मध्ये आटणारी विहीर एप्रिल महिन्यापर्यंत चालली. आमच्यावर पेरलं आणि मला 4 ते 4.5-5 लाखाचं उत्पन्न त्या वर्षी झालं. यामध्ये प्रकल्पाची उद्दिष्टे, अंमलबजावणी, कार्यपद्धतीचे नियोजन, प्रत्यक्ष कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावकऱ्यांनी प्रकल्प यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी गावातील अनेक ग्रामस्थांबरोबरच युवा नेते श्री रणवीर राऊत, श्रीमंत थोरात, दीपकजी वैद्य आणि गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.